आणि पुढे दावीद स्तोत्रांच्या मध्ये म्हणतोय की तू तुझे जीवन उत्तम पदार्थांनी तृप्त करतो. हालेलुया. ते उत्तम पदार्थ म्हणजे खाण्याविषयी पण आहे, उत्तम वस्तू पण आहेत. आज ज्या बहिणी तुम्हाला वाटतंय की माझ्याजवळ चांगले उत्तम कपडे असायला पाहिजेत, भाऊ उत्तम गोष्टी असायला पाहिजेत, त्या उत्तम गोष्टींची अपेक्षा तुम्ही व्यक्तीकडून करू नका, परंतु परमेश्वरापासून करा. कारण त्या परमेश्वराने तुम्हाला अभिवचन दिलेलं आहे. तो तुझ्या मनातील सर्व उत्तम गोष्टी आहेत त्या जाणणारा देव आहे आणि त्या पूर्ण करणारा परमेश्वर आहे. तो तुझ्या मनाच्या इच्छा, मनातील हेतू आहे त्या पूर्ण करणारा देव आहे. उत्तमातल्या उत्तम गोष्टी आहेत त्या स्वर्गातून देवापासून मिळतात. तुमच्या कुठल्या पण पैशापासून मिळत नाहीत, पतीपासून पत्नीपासून मिळत नाहीत, परंतु त्या पुरवणारा परमेश्वर आहे. आणि म्हणून त्या परमेश्वराला धन्यवाद द्या, कारण तो तुझं जीवन उत्तम पदार्थांनी, उत्तम वस्तूंनी भरून टाकतो. मी ह्या साक्षी तुम्हाला सांगत आहे का? कारण की मला देखील त्या देवाला धन्यवाद द्यायचे, कारण त्या देवाने माझ्या जीवनात महान गोष्टी केलेल्या आहेत, अद्भुत गोष्टी केलेल्या आहेत. एका महिन्यापूर्वी कदाचित मला असं वाटत होतं की माझ्याजवळ एक ब्लेझर असायला पाहिजे, एक जॅकेट असायला पाहिजे. आणि पुष्कळ वेळेला मी ते घ्यायला गेलो, परंतु माझं मन इच्छा होत नव्हती. मला ते काय आवडत नाही जॅकेट घालायला. परंतु जेव्हा फंक्शनला जातोय, पास्टांच्या मध्ये उभा असतोय, त्यावेळेला मी स्वतःचा फोटो बघतोय आणि मला वाटतं की अरे सगळ्यांनी चांगले चांगले जॅकेट घातले देवा, आणि म्हणून ते फॉर्मॅलिटी म्हणून मला असायला पाहिजे, असं मला एक मनात फक्त एक विचार आला. पण परत आणि डोक्यात काढून टाकलं, ते काय गोष्ट आपल्यासाठी नाही. देवाच्या वचनाच्या मध्ये आपण अधिक राहायचं. परमेश्वर त्या गोष्टी त्या देवाला पुरवणार, त्या गोष्टींच्याकडे आपण आपलं लक्ष द्यायचं नाही. क्रिसमसची जेव्हा मला वाटलं की क्रिसमसला ह्या वेळेला एक जॅकेट चांगलं घ्यायला पाहिजे मला, परत तो डोक्यात मी विचार करून टाकला. पण देवाने तो विचार इथं जाणलेला होता. हालेलुया. मीच गीतांजलीला 1.5 महिन्यापूर्वी बोललेलो की मला एक चांगलं जॅकेट असायला पाहिजे असं मला. ती म्हणले मी तुला किती वर्षापासून सांगायला तुम्हाला मी. देवाने ते ऐकलं होतं. जेव्हा क्रिसमस फेस्टिवल आम्ही मीटिंग मध्ये गेलो, तिसऱ्या दिवशी एक बहीण मला, दुसऱ्या दिवशी एक बहीण, तिसऱ्या दिवशी मला एक बहीण भेटली. त्या बहिणीने प्रेज द लॉर्ड दिलं. 7-8 महिन्यानंतर ती भेटली. मंडळीविषयी विचारपूस सगळी केली. जागेचं काम कुठं आलंय ती तिने विचारपूस केली. ते आपल्या चर्चमध्ये जाते, कधी कधी आपल्या चर्चमध्ये येते ती महिला प्रेयरला वगैरे. आणि मग ती बहीण आली आणि भेटली, ठीक आहे म्हणली, आणि मग आम्ही विभक्त झालो. जायच्या वेळेला त्या बहिणीनं वचनच्या अगोदर मला ती भेटलेली. जाताना परत तिने फोन केली, पास्टर तुम्ही कुठं? मी म्हणलं इथं गेटच्या जवळ थांबलोय, मुलांना वगैरे घालवत आहे. म्हणजे पास्टर जरा गेट जवळ या, मला तुम्हाला भेटायचं आहे. आणि त्या बहिणीनं बोलवलं मला आणि माझ्या हातामध्ये एक पाकिट ठेवलं आणि म्हणली, हे पास्टर क्रिसमस साठी तुम्हाला काहीतरी घ्या. मी देवाला सांगितलेलं, आणि ती बहीण मला म्हणजे काय ओळखीची नाही, 6 महिन्यानंतर भेटत आहे मला, आणि तिने ते पैसे माझ्या हातामध्ये दिले. मी लगेच विचार केला माझ्या मुलाचा आणि गीतांजलीचा की यांच्यासाठी काहीतरी घ्यायला पाहिजे. परंतु घरी गेल्यानंतर समजलं की प्रवीण दादाने ऑलरेडी गीतांजलीला साडी घेतलेली आहे. ती म्हणली की तुमच्यासाठी तुम्ही म्हणलेला नाही तर ते देवाने तुम्हाला दिले तर तुमच्यासाठी एक चांगलं जॅकेट घ्या. देवाच्या वचनाच्या मध्ये सांगितलंय स्तोत्र 21 मध्ये, तो तुझे मनोरथ पूर्ण करतो. आणि म्हणून त्या प्रभूला आपण धन्यवाद द्यायला पाहिजे. त्या परमेश्वर आपल्या जीवनामध्ये असंख्य असे उपकार केलेले आहेत, तुम्ही कल्पना करू शकत नाही असे असंख्य उपकार परमेश्वराने आपल्यासाठी केलेले आहेत. त्या परमेश्वराला आपण खरंच सांगत आहे की त्याचे उपकार आपण कधीच फेडू शकत नाही. आपलं पूर्ण जीवन जरी त्याच्या सेवेसाठी आपण लावलं तरी ते फेडू शकत नाही. इतके महान उपकार परमेश्वराने केलेले आहेत. गेल्या वेळेला जेव्हा मी हैदराबादला गेलो होतो, त्यावेळेला मी ठरवलेलं, मनात देवाला शब्द दिला मी जाणार प्रभू हैदराबादच्या मीटिंगला, कारण पास्टर ख्रिस आहेत, अभिषेक सेवक आहेत, परत कधी भारतात येतील माहित नाही, आणि मला त्या मीटिंगला जायचं. देवाने तो विचार माझ्या मनामध्ये घातलेला, तुला जायचं आहे काय म्हणून. विश्वासाने मी रजिस्ट्रेशन केलं, आणि माझ्याजवळ अजिबात पैशांची कुठली पण म्हणजे काहीच नव्हतं. माझ्याजवळ फक्त 1000 ते 1500, मला वाटतंय दत्ताने थोडे पैसे दिले मला, 500 रुपये आणून. मी नाव सांगताय, कृपया करून क्षमा करा, ते काय त्यांचं ह्याच्यासाठी नाही, परंतु साक्ष सांगणं मला गरजेचं आहे. पास्टर हैदराबादच्या मीटिंगसाठी पैसे द्यावं. आणि विपुल त्या दिवशी, आदल्या दिवशी 2 दिवसापूर्वी आला, आणि त्याने मला म्हटलं की पास्टर हे तुम्ही हैदराबादला चाललाय तरी 1000 रुपये ठेवा. 1500 रुपये होते. मी देवाला म्हटलं, देवा हे पुरेसं झालं मला. मी जनरल डब्याने जातो, इथून बसने जातो, आणि जनरल डब्यातून तिथून ट्रेनने जातो. मला स्टेशनवरती राहावं लागलं तर चालेल, मला स्टेडियम मध्ये राहावं लागलं चालेल, मला उपास राहावं चालेल, परंतु मी जाणारच देवा. मी एक निश्चय केला मनाचा, मी जाणारच. कारण मला माहिती आहे अभिषेक सेवक त्या ठिकाणी येणार आहे, तो अभिषेक मला त्या ठिकाणी पाहिजे. आणि जेव्हा मी जायला लागलो त्यावेळेला
माझ्यासोबत माझा भाऊ, मला त्याला समजलं मी हैदराबादला चाललोय, तो म्हणला मी पण येणार नव्हतं. आणि त्याने त्याच्या मंडळी त्या दोघा तिघांना तयार केला आणि त्यांनी म्हणले आपण सगळं एकत्र जायचं. आता ह्याला काय सांगणार, माझी राहण्याची व्यवस्था नाहीये. त्यांनी म्हणले आपण हॉटेल वगैरे बुक करूया, सगळं शेअर करूया. मी आता कुठं राहणार आहे, ह्यांना कसं काय सांगायचं. आणि भावानं मला सांगितलं की त्या ज्या मुलगी आहेत ते येणार आहेत आपल्यासोबत, त्यांनी आपल्या सगळ्यांचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे, म्हणजे बुकिंग जाण्याची व्यवस्था केली. मला फोन केला की सगळ्यांचं तिकीट तिने काढले आणि आपल्याला ट्रॅव्हल्स जायचं आहे. आणि त्याच दिवशी ह्याचा पण मला समजलं विपुलचं की तो पण येणार आहे. तो हॉटेलमध्ये एका ट्रॅव्हल्स थांबल्यानंतर आमची भेट झाली. हा पण विपुल पण त्या ठिकाणी आला. आणि येऊपर्यंत देवाने मला कुठल्या पण गोष्टीची कमतरता पडू दिली नाही. ट्रॅव्हल्सने गेलो, ट्रॅव्हल्सने आलो, उत्तम हॉटेलमध्ये राहिलो, उत्तम जेवण परमेश्वराने दिलं आणि एक पण रुपये परमेश्वराने मला घालून दिला नाही. परमेश्वर त्याच्या सेवकाच्या हृदयातील विचार आहे ते जाणतो. हालेलुया. परमेश्वर ज्या लोकांनी त्यावेळेला उभे राहिले, देवाने उभं केलं, त्यांना मी काय सांगितलं माझ्यासाठी उभं राहा, परंतु परमेश्वराने त्यांना प्रेरणा दिली, त्यांनी स्वइच्छेने झाले आणि पवित्र देव आहे तो अद्भुत रीतीने त्यांना देखील आशीर्वादित करतो. त्या हैदराबादच्या मीटिंग मध्ये स्टॉल लागलेला होता आणि त्या ठिकाणी एक डेक बायबल होतं. जे डेक स्टडी बायबल आहे त्याची किंमत 5,000, 6,000, 7,000 आहे. जेव्हा मी चौकशी केली 10 वर्षांच्या पूर्वी, जेव्हा बेनिनचा एक मेसेज मी बघत होते, त्यावेळेला त्यांनी सांगितलेलं, माझ्या सासऱ्याने मला ते गिफ्ट दिले. ते बायबल एक अभिषिक्त बायबल आहे, ते पास्टरने वापरला तर चांगला आहे असं ते त्या बायबलशी सांगितलं. तेव्हापासून ते बायबल मी एका व्यक्तीकडे बघितलेलं आहे आणि तेव्हापासून 10 वर्षांपासून ते बायबल मला पाहिजे होतं. पण ते घेण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला, ते काय मला शक्य झालं नाही. 6,000 रुपये तेव्हा, 6,000 रुपये, 6,000 एकच डोक्यात कसं होणार ते, 5,000, 6,000, 5,000. हैदराबाद मध्ये मिटिंगला गेलो, स्टॉलवरती ते बायबल होतं, बघितलं आणि म्हणलं की देवा मला हे पाहिजे प्रभू. आणि त्या व्यक्तीला तो काही ओळखीचा मिरचच होता, तो म्हणला की मी तुम्हाला मागून देतो, तुम्हाला कधी पाहिजे ते मला सांगा, मी लगेच तुम्हाला मागून देतो. देवाने ते पण शब्द परमेश्वर नाही, मी त्यावर चौकशी केली. तो म्हणला मी तुम्हाला कधी पाहिजे सांगा, मी लगेच मागून देतो, काय अडचण नाही, कमी किमतीमध्ये जेवढं डिस्काउंट होईल तेवढं तुम्हाला देतो. आणि ती गोष्ट मी विसरून गेलो इथं आल्यानंतर. आणि परवा दिवशी एका व्यक्तीने मला फोन केला आणि पास्टर तुम्हाला भेटायचं आहे. भेटला आणि माझ्या हातामध्ये एक मोठं पाकिट आहे ते ठेवलं. मला वाटलं त्यामध्ये क्रिसमससाठी कपडे वगैरे आहेत का, आता क्रिसमस झाल्यानंतर क्रिसमस कपडे वगैरे आहेत का त्यात काय. मी बघितलं उडून, तर त्याच्यामध्ये तेच डेक बायबल होतं जे देवाचं माहिती, जे वर्जन इंग्लिश पाहिजे होतं ऍक्युरेट तेच बायबल आहे. मी काय त्या व्यक्तीला सांगितलं नाही मला पाहिजे, पण परमेश्वर आपल्या मनातील विचार जाणतो आणि म्हणून परमेश्वराच्या आपण उपकार स्तुती करायला पाहिजे. दावीद म्हणतो तो तुझे आयुष्य उत्तम पदार्थाने तृप्त करीतो. तो तुझ्या मनातील मनोरथ आहे, तृप्त मनोरथ पूर्ण करणारा देव आहे. तुमचे मनोरथ जेव्हा तुम्ही देवाला सांगताय, देव म्हणतोय माझ्या मुला माझी इच्छा आहे तुझं आयुष्य उत्तम पदार्थांनी भरलेलं असायला पाहिजे. कारण वचनांच्या मध्ये सांगितलेलं आहे धार्मिकाचं घर आहे ते उत्तम पदार्थांची त्याच्यामध्ये रेलचेल असते. देवाचं घर बेथेल हाऊस ऑफ गॉड हे भाकरीचं घर आहे, भरलेलं घर आहे. हालेलुया. तो देव तुमचे मनोरथ पूर्ण करतो, म्हणून त्या परमेश्वराच्या आपण उपकार स्तुती करायला पाहिजे. कारण त्या परमेश्वराने आपल्यासाठी महान गोष्टी केलेल्या आहेत, अद्भुत गोष्टी केलेल्या आहेत. त्या देवाला अद्भुत इतकं त्याला त्याचं स्तुती करण्याचं आणि आराधना करायचं, त्याला धन्यवाद देण्यासारखं खरं सांगावलं की वेळ पुरणार नाही आपल्याला. आयुष्यभर जरी आपण त्याची सेवा केली, समर्पण केलं, तरी देखील त्याने केलेले उपकाराचं एक देखील कण आपण फेडू शकत नाही. इतके उपकार त्या परमेश्वराने आपल्यासाठी केले, इतकं प्रेम तो परमेश्वर तुमच्यासाठी माझ्यासाठी करतो. आणि म्हणून ती स्त्री जी येशूच्या जवळ गेली, ती स्त्री असंच गेली नाही. वचनांच्या मध्ये सांगितलंय, ती म्हणली माझ्या पापांची क्षमा करणारा हाच आहे. तिने लोकांचा विचार केला नाही. लोक तिला नावं ठेवत होते. वचनात दिले की जेव्हा ती जात होती त्यावेळेला लोक कुजबुज करू लागले, स्त्री बरीचशी लोक हे पापी स्त्री असं मागं झाले. विचार करा, तुम्ही तर चर्च मध्ये आलाय आणि चर्च मध्ये लोक तुमच्याकडे बघून मान फिरवतात आणि तुम्ही बाजूला होतात. तुम्ही बसल्यानंतर त्या खुर्चीवर उठतात आणि बाजूला जातात. तुमच्या अंतःकरणाला काय होणार? आपल्याला तर कोण काय म्हणलेलं पण सहन होत नाही. मी प्रार्थनेत गेलो, मी तिथे गेलो, असं झालं तसं झालं. चर्चला यायचं आपण कधी कधी सोडून देतोय, चर्चला यायचं बंद करतोय. मंडळी वाढत जाईल तसं ह्या गोष्टी घडतील, गैरसमज होतील. परंतु ती स्त्री जी आहे वचनाच्या मध्ये सांगितली, ती आली आणि लोक तिला नावं ठेवायला लागले, बोलायला लागले तिच्याकडे धुंकून. पण अरे ही पापी स्त्री इथं कशाला आली, अरे कशाला आली इथं, हिला बाजूला करायला ढकला कशाला आली इथं.
पवित्र लोक आहेत सगळे, हा येशू देवाचा संदेश त्या हिच्याजवळ कशाला चालली, तिला अडवा असं लोक कुजबुज करतात. परंतु तिने कोणाचंही ऐकलं नाही आणि ती डायरेक्ट येशूच्या चरणाजवळ गेली आणि इतकं रडायला लागली कारण तिला माहिती आहे की देवाने माझ्यावरती असंख्य उपकार केलेले आहे. आणि त्या अश्रूंनी आपले चरण आहे ते पुसायला लागले. ते रडत आहे आणि येशूच्या पायावरती रडून ते पाय धुत आहे. आणि तिने आपल्या केसांच्या द्वारे तिने येशूला म्हणत आहे, देवा मी तुझे उपकार कधी फेडू शकत नाही जे तू माझ्या जीवनामध्ये केलेलं आहे. की असंख्य उपकार देवा तू माझ्यामध्ये केलेस. आणि येशू त्या स्त्रीला म्हणत आहे, मुली तुझ्या सगळ्या अपराधांची क्षमा झाली, तुझ्या सगळ्या पापांची क्षमा झालेली आहे. आणि मी तुझे रोग तुझे पाप आहे ते क्षमा करणारा परमेश्वर. त्या देवाला उपकार स्तुतीचा यज्ञ अतिशय अतिशय प्रिय आहे. त्या देवाचे उपकार इतके महान इतके थोडे आहेत. आज थँक्सगिव्हिंग संडे आहे. अंतःकरणातून हृदयातून आपल्या जीवनातील प्रत्येक देवाने जी गोष्टी केल्या वर्षभर त्या परमेश्वराला आपण काय करूया, त्या धन्यवाद देऊया. जर तुम्हाला वाटतंय गुडघ्यावर यायला पाहिजे तुम्ही या, तुम्हाला वाटतंय इकडे पडायला पाहिजे तुम्ही पडा. देवाच्या मंदिरात खुर्च्या वाटत तर बाजूला ठेवा. सगळ्या गोष्टींसाठी मोकळी द्या. तुम्हाला बसून करायचंय करा, हात उंच करून करायचंय करा, तुम्हाला कुठल्या कोपऱ्यात बसून करायचंय करा, इकडे स्टेजवरती येऊन तुम्हाला उपकार स्तुती द्यायचे द्या. परंतु ह्या वेळेमध्ये आपण त्या देवाला धन्यवाद देऊया कारण त्या देवाने आपल्यासाठी महान अद्भुत गोष्टी केल्या. आपण सर्वजण आपले डोळे बंद करूया. या धन्यवादाच्या दिवशी देवाला तुमचे पैसे नको आहे. देव म्हणत आहे माझ्याजवळ पुष्कळ आहेत, ते मीच तुला दिलेले आहेत, त्यातून तुम्हाला काय देणार. देवाला तुमचे पैसे नको आहेत, देवाला तुमचं हृदय पाहिजे, देवाला तुम्ही पाहिजे, देवाला तुमचा धन्यवादाची यज्ञ पाहिजे.